समिती प्रकल्पामध्ये हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी आणि शिक्षकांचं. तर आपला हा जो प्रकल्प आहे गांडूळ खत कुणाकुणाला माहिती आहे? काय असतंय सांगू शकेल का कोण? माहिती आहे? जेवढं माहिती तेवढं सांगा, कोणाला येते का? गांडूळ खत हे काय असतं माहिती आहे का? एक अळी असते. अळी माहिती आहे? अळीसारखं एक जीव आहे की जे शेण खातं किंवा कुजलेला पालापाचोळा खातं आणि त्याची जी विष्ठा आहे, विष्ठा आणि त्याच्या शरीरातून एक प्रकारचं पाणी निघत असतं, म्हणजे त्याचा घाम समजा. तर ते जे आहे ते आपल्या शेतीसाठी पोषक असतं. म्हणजे शेती जे आपले पिकं आहेत त्या पिकांना जे लागणारं मूलद्रव्य आहे, घटक आहेत, ते घटक ते उपलब्ध करून देत असतं सहजरित्या. आणि आता आपण सध्या काय चालू आहे, तुम्हाला आता पेरणी करतात माहिती आहे ना, शेतामध्ये पेरतो आपण गहू ज्वारी. तर ते पेरत असताना सध्या शेतकरी काय करतात, रासायनिक खतं घेतात, म्हणजे युरिया DAP 12-32-16. तर त्याच्यामुळे काय होतं, पीक एकदम जोमाने येतं, परंतु त्या पिकामध्ये त्याचा अंश जातो, म्हणजे त्या रासायनिक घटकांचा म्हणजे खतांचा. त्यामुळं काय होतं, आपली जी म्हणजे आपली जी आरोग्य क्षमता आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला कमकुवत करत जातं ते. पण हे जे खात आहे ना आपलं गांडूळ खत, हे नैसर्गिकरित्या बनलेलं असतं, याचा शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही आणि हे पिकाच्या आणि मातीच्या आरोग्यासाठी तसेच आपल्याही आरोग्यासाठी चांगलं असतं. तर हे जे आपण प्रकल्प केलेलं आहे त्यामध्ये आता हे तुम्ही साईडला बघताय, तर हे बेड असतात असे गांडूळ खताचे. त्याच्यावरती आपण पहिल्यांदा थोडा भुसा टाकतो, त्याच्यावरती पूर्ण शेण अंतरलेलं आहे आणि त्या शेणावरती आपण गांडूळ जे म्हणतो ना, गेचवा म्हणता तुम्ही त्याच्यात, ते आपण सोडलेले आहे त्याच्यावरती. आता ते त्यांचं काम चालू आहे. गांडूळ घेऊन बेडवर चाळणीवर असतो. तर ते जे गांडूळ असतात ना, ते गांडूळ आपण बेडवर सोडतो. सोडल्यानंतर ते त्यांचं काम करतात. त्यांचं काम काय, खाणे आणि तिथं फिरत राहणे मध्ये. आणि ते जी विष्ठा करतात ना, म्हणजे शी करतात, ती शी म्हणजे खात असतं ते. आणि ते इतकं खात असतं, त्यांना भरपूर भूक असते, कंटिन्यू 24 तास त्यांचं कामच चालू असतं खाण्याचं. त्याच्यामुळं ते म्हणजे आता हा जो बेड आहे ना, हा बेड 1 ते 1.5 महिन्यामध्ये काय होतो, बुरकट पडत जातो. म्हणजे त्यांची सर्व विष्ठा इथे जमा होते आणि ते आपण शेतामध्ये वापरतो. आता आतापर्यंत काय होतं, हा जे आहे ना हे गांडूळ खत, ते असंच पावडरमध्ये मिळायचं. पण आपण इथं काय केलेलं आहे, त्या गांडूळ खताला या मशिनरी